इकडे ठेवला नाही. कुणाच्याही मोहाला मी कधी बळी पडलेलो नाहीये. मी अमावस्या दिवशी अजिबात येणार नाही. पण जो एक मोठा माणूस हे गोष्ट करू शकला नाही, मला शिक्षाही करू शकला नाही आणि मला दामामध्ये तो स्वतःकडे बोलवूनही घेऊ शकला नाही, पण ते जळगावकरांनी प्रेमाने केलं. हे वास्तव. कारण का अमावस्या अशाच ठिकाणी साजरी करतो मी ज्यांच्या मनातली भूत निघून गेलेली पाहिजेत. अमावस्याला मी कधी अशुभ समजतच नाही. मी कुठल्याही दिवसाला अशुभ समजत नाही, कुठल्याही माणसाला वाईट समजत नाही. तर अशी परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होते. आता काय झालं, इथे आनंदाश्रम निर्माण झाला, ह्या वास्तूचं भाग्य बघा. इथे होम हवन झालं, नामस्मरण झालं, प्रवचन झालं, प्राणप्रतिष्ठा झाली. काय ठेवलं जळगावकरांनी? सगळं काही करून घेतलं. कुणाकडून घेतलं? या सेवकाकडून घेतलं. केलं की नाही? मग बघा बरं, तुम्ही सद्गुरू आहात की नाही? हा सद्गुरू सेवक आणि हे बसलेले सगळे सद्गुरू. नाते संबंध कसे असतात? जे मी कुणाच्याही मालकी हक्कानं कधीही केलं नाही आयुष्यामध्ये, ते सद्गुरूंच्या आज्ञेनं केलं. म्हणजे सद्गुरू आज्ञा शिरसावंद्य. मला ती आज्ञा कधीही डावलली नाही आयुष्यामध्ये. म्हणून आनंदाश्रम काय आणि जळगाव काय दोन्ही सारखे आम्हा. कुठेतरी सेवाच करायची, तिथे करायची काय, इथे केली. तर असा जो भाग आहे, मला सांगायचं एवढंच होतं की आपल्या मनामध्ये परिवर्तन घडतं आहे. आपण चित्ताकडे झेपावतो आहोत, अंतर्मनातले आवाज ऐकतो आहोत. हा जो काळ आहे, गर्भावळी असतात बघा, पावसाचे ढग येतात. आता पाऊस पडेल असं वाटतं आणि वारं सुटतं. तसं काही करू नका, ढग निघून जाऊ देऊ नका. जळगावातच थांबू द्या. हा प्रचाराचा रथ विश्वभर जाऊ द्या. आपण एखादं उदाहरण जगासमोर जर ठेवायचं असेल, विश्वसेवा विश्व समर्पण काय आहे हे जर जगाला दाखवायचं असेल, दुसऱ्यासाठी म्हणून आपल्याला जगायचं असेल, याचा अर्थ असा नव्हे तुम्ही स्वतःसाठी जगू नका असं मी कधीच म्हणणार नाही. मी कधीही तुमचं जीवन सोडा म्हणत नाही, प्रपंच सोडा म्हणत नाही, बायको सोडा म्हणत नाही, नवरा सोडा म्हणत नाही, भाऊबंद सोडा म्हणत नाही, व्यवसाय सोडा म्हणत नाही, काही सोडा म्हणत नाही. मी सोडा एकच म्हणतो, एकच म्हणतो आणि तीव्रतेनं म्हणतो, नेहमी अधिकारानं म्हणतो. वाईट तेवढं सगळं सोडा. वाईट जेवढं आहे तेवढं सगळं सोडा आणि चांगलं त्याला कधी सुद्धा सोडू नका, कधी सुद्धा सोडू नका आयुष्यामध्ये. आणि जर आपण चांगल्यामध्ये सारखं जगत असू तर दुसऱ्याशी वागताना तोच इफेक्ट राहतो. बरं कसं आहे, स्थित्यंतर कशी घडतात? ज्या गोष्टीमध्ये आपण असतो, म्हणून म्हटलेले सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सारखी जर असेल, चांगल्याची संगत जर चांगली असेल तर तेच विचार नेहमी डोक्यामध्ये येतात. परंतु यामधलं शेवटी सांगितलेलं आहे, आता दोघांपैकी कोणतरी चांगला हवा. नाहीतर आजकाल आपण अवडंबर करतो, त्याच्या पोरामुळं माझं पोरग बिघडलं.
हे अवडंबर आहे, हे मनाचे खेळ आहेत बरं, असं कोणाला दूषण देऊ नका. त्याच्यामुळे माझं पोरग बिघडलं. मग तुझं पोरग का चांगलं होतं, त्याला का चांगलं केलं नाही? बिघडतं कसं लवकर? आपण बघा काय शब्द प्रयोग कसे वापरतो. अमक्यामुळे अमका बिघडला, तो दारू पित होता म्हणून माझा नवरा पण त्याच्या बरोबर जाऊन मैत्री करून दारू प्यायला लागला. पण तुझा नवरा जर देवदेव करणारा होता तर त्याची दारू का सोडली नाही? अहो माझ्याकडे सगळे येतात की, दारुडे तर भरपूर येतात, मग मी का बदललो नाही? मला सांगायचंय, दुसऱ्याला दूषण देण्यामध्ये आपण पटायत असतो. अमक्यामुळं माझं वाईट झालं. अजिबात कधीही असं होत नाही, असं कधीही होत नाही. म्हणून म्हणलेलं सुसंगती सदा घडो. कोणतरी एक जो चांगला असतो तो वाईटाला बदलवू शकतो, म्हणून सुसंगती म्हटलेलं आहे. तिचा परिणाम होतो, वाईटाचा परिणाम होत नाही. जो उत्तम आहे, जो स्वतः चित्तामध्ये रममाण आहे, जो सत्याचा पाठीराखा आहे, जो निष्ठावान आहे, ज्याची आई वडिलांवर श्रद्धा आहे, आई वडिलांना जो देव समजतो. मग वाईटानं सांगितलं तर, अरे माझ्या बापाला मी झोपेतच मारलं, तू पण मारून टाक तुझ्या बापाला, ऐकेल का होतो? मूर्खा, तू बापाला मारलंस हे जर सत्य असेल तर आईला तरी नीट सांभाळ आणि त्या पापातनं मुक्त हो, असं तो सांगेल. म्हणून वाईटाचा चांगला माणूस कधीच ऐकणार नाही, हे वास्तव आहे. पण आपण ते घेतो का नाही? आपणही घेत नाही, आपल्या मुलाबाळांनाही सांगत नाही, त्यांची बाजू आपण घेतो. ती शेजारची पोरगी आहे ना, ती फार वाईट वागायला, तिच्यामुळे आमची पोरगी बिघडली. अरे ती पोरगी वाईट म्हणून तुझी पोरगी बिघडली, तेवढी वाईट नाही माझी, तशी चांगली आहे. म्हणजे आपलं ते बाबा, लोकांचं ते कार्ट. आपला बाबा. ही जी अवडंबरयुक्त जीवन पद्धती आपली आहे, आपल्याला स्वतःच नेहमी चांगलं दिसतं. आपण आपले दोष जर नाही काढले, आपण आपले दोष जर नाही मान्य केले, आपलं पितळ जर आपण नाही झाकलं, सोनच आहे, सोनच आहे, सोनच आहे. अरे जरा घासून बघा, सोन्यासारखं चकाकेल, मान्य. पण जरा आपण झाकतोच, नाही झाकलं तर ते उघड पडेल. आपली वाईट कर्म आपणच मान्य करणं यासारखं दुसरा मोठेपणा नाहीये. शास्त्रात सुद्धा आपण जो गुन्हा करतो, आपण जे पाप करतो, त्याला बऱ्याच गोष्टी परिमार्जनार्थ सांगितलेल्या आहेत. गुरुचरित्र ज्यांनी वाचलं असेल त्यांना कल्पना असेल कुठल्या पापासाठी काय केलं पाहिजे, कुठल्या पापासाठी काय केलं पाहिजे, कुठल्या पापासाठी काय केलं पाहिजे, कुठल्या मंत्राचा किती लाख जप केला पाहिजे, किती हजार जप केला पाहिजे, होम हवन कसं केलं पाहिजे, हे सगळं आहे हो. परंतु त्यात अजून एक आहे, जर ते पाप हजारो माणसा पुढे जर कबूल केलं तर त्याचं क्षालन म्हणजे ते पाप ताबडतोब नाहीस होतं. हे खरं शास्त्र आहे. आपण अवडंबराच्या पाठीमागे लागतो. केलेल्या पापांचा नाश होतो, पोथी ऐका नाही. जर सदाधीटपणे मी असा आहे, जसा असू आपण तसा. मी कधी तुम्हाला सांगतो का मी कोट्याधीश आहे, मी पहिल्यापासून श्रीमंत आहे, माझं असं होतं, माझं तसं होतं, माझं असं झालं. 18 विश्वे दारिद्र्य ते अजूनही आहे.
हे दारिद्र्य अय्य आहे आम्हाला, म्हणून तर आम्ही नोकर आहोत. सदैव आम्ही त्याच डिग्रीला कवटाळून आहोत. आपण सेवक आहोत, आपण मालक नाहीये. या गोष्टीचं भान आपल्याला राहिलं पाहिजे. जर आपल्याला या गोष्टीचं भान राहायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे, तर काय केलं पाहिजे आपण. आपण आता 3 दिवस झाले पाहतो आहोत आपलं मन कसं आहे, आपण वागतो कसं, आपण राहतो कसं, आपण बोलतो कसं, आपल्या मनामध्ये काय काय आहे, हे सगळं आपण पाहिलं. परंतु याच्यावर काहीतरी परिमार्जन असेल ना, ते परिमार्जनही सांगितलं. तरी सुद्धा क्रियामाण कर्म जे आहे, आपलं क्रियामाण कर्म कसं हवं, फार सोपं आहे. म्हणाल तर फार सोपं आहे आणि म्हणाल तर महाकठीण आहे. का रे, काही करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, धर्म म्हणजे सत्य. आपला सेवा धर्म आहे. आनंद आश्रम परिवारामध्ये एकमेव धर्म सेवा धर्म आहे. एकमेव जात मानव जात आहे आणि हे सत्य आहे. म्हणून धर्माचं खरं नाव जर असेल तर सत्य. सत्य म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे सत्य. म्हणून ह्या धर्म हे नाव जरी आधी लावलेलं असेल तर त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. जे काही आता आपण ऐकणार आहोत त्यामध्ये धर्म हा शब्द येईल माझ्या मुखातून, तर त्याचा अर्थ सत्य एवढाच घ्या. धर्म म्हणजे तो अमक्या धर्माचा, तो तमक्या धर्माचा, तो. कारण मी या गोष्टी मानत नाही. मी धर्माची व्याख्या तुम्हाला म्हणून सांगतो. अवडंबर करणं म्हणजे धर्म नव्हे. मी अमक्या धर्माचा आहे, मी तमक्या धर्माचा आहे, आमच्या धर्मात असं असतं, आमच्या धर्मात तसं असतं, हे अजिबात असत्य आहे. सत्य म्हणजे धर्म. सत्य काय, आपण ज्याला ज्याला सेवेची आवश्यकता आहे, ज्याची ज्याची आपण सेवा करू शकतो आणि ज्याला आवश्यकता आहे, म्हणून मोठ्यांना आधार द्या. का आदर द्या? आदर द्या. मोठ्यांना आधार नाही, लहानांना आधार द्यावा आणि मोठ्यांना आदर द्यावा. जे पूजनीय आहेत, जे वंदनीय आहेत, जे मोठे आहेत, घरातले आहेत, बाहेरचे आहेत, समाजातले आहेत, ह्या सगळ्यांना आदर. आदर म्हणजे समजतं ना, त्यांचा मान सन्मान ठेवणं, त्यांच्याशी नीट बोलणं, नम्रतेनं बोलणं, शिष्यत्वाच्या नात्यानं बोलणं. आणि आधार म्हणजे समजतो बरं. आधार म्हणजे काय, तो पडत नसतो लहान, त्याला असं धरायला, आधार द्यायला. त्याला जे जे आवश्यक आहे लहानाला, त्याचं खाणं पिणं, त्याचा कपडा लत्ता, त्याचं शिक्षण, त्याचं काही काही आवश्यक ज्या बाबी येतात, जो तो स्वतः कमवू शकत नाही तो लहान, परिस्थितीनं असणारा लहान. म्हणजे त्याला कशाची आवश्यकता आहे, जो परिस्थितीनं गरीब आहे, लहान आहे. आणि आपल्याकडे आपण मोठे कसे आहोत, भरपूर काय आपल्याकडे आहे. म्हणून अशाने त्या लहानांना द्यावं आणि मोठे जे आहेत आपल्यापेक्षा,
आपल्यापेक्षाही जे मोठे आहेत अशांना आदर द्यावा. मग ते ज्ञानाने मोठे असतील, पैशाने मोठे असतील, परिस्थितीने मोठे असतील, कार्याने मोठे असतील, कर्तृत्वाने मोठे असतील, कुठे ना कुठे मोठेपणा हा त्यांचा सगळ्या विश्वाला दिसत असतो. अशा मोठ्यांना आदर द्या. हा खरा धर्म आहे. हे खरं सत्य आहे जीवनाचं. म्हणून मी तुम्हाला आता सांगणार आहे, काही नाही, अतिशय सोपं असं आहे. आज तागायत आपण जे पहिल्या दिवसापासून ऐकत आलो, मी कोण आहे हे ओळखायचं जर असेल तर या तत्वाचा अवलंब केला की आपण 3 प सांभाळायचे. 3 प सांभाळायचे. प म्हणजे परमेश्वर, हो की नाही? सत्य, परमेश्वर आहे हे सत्य आहे, म्हणून प म्हणजे सत्य. पण बघा बरं आता 3 प कुठले? समाजामध्ये ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आहे. पहिल्यांदा सांगतो, माता भगिनीने धर्मपत्नी व्हावं. तर बघा परत धर्म शब्द आला, म्हणून म्हणतात पत्नी म्हणजे कशी आणि धर्मपत्नी म्हणजे कसं. तर पत्नी म्हणजे कसं ते आधी सांगतो तुम्हाला, कारण सगळ्यांना पत्नी माहित आहे. त्या मुलीला जर दाखवायला नेलं कोणाच्या घरी, पत्नी ह्या पदाला जाण्यासाठी म्हणून वधू परीक्षा द्यावी लागते, त्यावेळेला जर तिला नेलं, मग ते आजकाल तर फारच चाललेलं आहे. तुम्हा दोघाला काही बोलायचं असलं तर बोलून घ्या म्हणतात. आमचं लग्न ठरलं, मला लग्न करायचं नव्हतं, पण जे वडीलधारे होते, जे मोठे होते, त्यांनी येऊन सांगितलं तुझं लग्न ठरवलंय. आम्ही जू दिलं खाली. मान खाली करणं आणि मान्य करणं हा एक त्यावेळेचा प्रघात होता. असो, तर तिला दाखवायला नेलं आणि मग तो सांगतो, हे माझे मामा, हे माझे काका, ही मामी, ही काकी, हा चुलत भाऊ, ही चुलत वहिनी, हा सक्का थोरला भाऊ, ही सक्की थोरली वहिनी, हे नाना, हे रामराव, हे श्यामराव, हे नानाराव, हे काकाराव. ती म्हणते हे सगळे एकत्रच राहतात का इथे? हो म्हणे. तुम्हाला पत्नी म्हणून मला आणायचंय का पोळ्या लाटायला बाई आणायची? काय लावलाय हा प्रकार? मला जमणार नाही बरं. धुण्या भांड्याला तुमच्या घरात बाई आहे का? स्वयंपाकाला बाई आहे का? असं पोरी चक्क विचारतात तो आजकालच्या. म्हणे मी एवढी शिकले, ते काय पोळ्या लाटायसाठी? जमणार नाही. अगं तो म्हणतो अजून ठरायचंय. ठरायचंय काय त्यात? मला असल्या ठिकाणी करायचंच नाही तर ठरायचं कशाला? तुम्हाला खरा पगार किती आहे हो? त्यामुळे मी सांगितलेलं काही खोटा वाटतो तुला? मग जर एवढा मोठा पगार आहे, तो जर तुम्ही माझ्या हातात देणार असाल तर तुमची असली 100 असू द्या, मी त्यांना सांभाळेन.
पण पगार माझ्या हातात द्या, म्हणजे मी चालवून दाखवते प्रपंच, तुम्हाला प्रपंचच करता येत नाही. पहा, अशी ती पत्नी. जर पत्नी असेल तर त्या घरात सौख्य कधी नसतं, कधीही त्या घरामध्ये सौख्य नसतं. धर्मपत्नी असावी. धर्मपत्नी म्हणजे कशी असते? समजा त्या मुलीला दाखवायला नाही, प्रसंग तोच, माणसं तीच, पण तिच्या जे भाव असतात ते धर्मपत्नीचे जर असतील, भले ती मुलगी कितीही शिकलेली असू द्या, तिला जर दाखवलं हे सगळे हे 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 ही सासूबाई, ही सासरा, अमुक तमुक, ही चुलत मावस, नणंद, अमुक सगळं दाखवलं, ती सगळ्याला नमस्कार तर करतेच करते आणि हळूच नवऱ्याला विचारते, जो होणार आहे भावी पती, त्याला, माझ्या सख्या सासूबाई नाही दिसल्या हो. त्यामुळे 2 वर्ष झाली आई निवर्तली. अरे अरे, माझं नशीब किती वाईट आहे हो, सख्या सासूबाईची सेवा करायला नाही मिळाली. पण तसं नशीब चांगलं पण आहे माझं, का तर एवढ्या 2-3 सासूबाई दुसऱ्या घरामध्ये आहेतच की. अशी जिची प्रवृत्ती असेल, तिला जर प्रश्न विचारला ना, तू एवढी शिकलेली आहेस, सासऱ्यानं जर प्रश्न विचारला, तुला नोकरी करायची का घरामध्ये काम करशील, आवश्यकता जर असेल, ती उत्तर काय देईल पहा बरं. आवश्यकता जर असेल परिस्थितीनुरूप, तर घरातलं करूनही मी नोकरी करेन, घरातलं करूनही मी नोकरी करेन. आपण म्हणतो का असं? जरा विचार करा. पत्नी आणि धर्मपत्नी मधला हा फरक आहे. तसं दुसरा पळ, धर्मपुरुष म्हणजे धर्मपती. बरं वाटलं इतक्या वेळ ऐकताना. कसा असतो धर्मपुरुष, धर्मपती कसा असतो? खरोखर याच्याकडे पुरुषार्थ आहे, ज्याच्याकडे साम्यत्व आहे. सुख दुःखे समे कृत्वा. आपली आई काय, बायकोची आई काय, आपले वडील काय, आपल्या बायकोचे वडील काय, आपल्या घरची परिस्थिती काय, बायकोच्या घराची परिस्थिती काय, या सगळ्याकडे पुरुषार्थानं पाहणारा. समजा आपल्या सासू सासऱ्याला नुसत्या मुलीचा एक मुलगा नाहीये, तर मुलाचं कर्तव्य त्यांच्या बाबतीत पार पाडणारा, त्यांना ते सुख देणारा, त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतः उचलणारा. त्याबरोबरच नुसतं तेच करणार नाही, त्या नुसतं तेच करतो त्याला सुद्धा दुसरं आपल्याकडचे लोक निराळेच म्हणतात, बैल भाड्या, नंदी बैल, सगळं बायकोच ऐकतो. आपल्याला नंदी बैल व्हायचं नाही. धर्मपुरुषामध्ये ते बसत नाही, नुसत्या पुरुषामध्ये बसत ते. नुसता जो बैल असतो का नाही, वळू, त्याच्यामध्ये ते बसत फक्त. म्हणून आपल्या घरचे सुद्धा या गोष्टीला पाठिंबा देणारे, निर्माण करणारा असावा. कारण त्यांना जर काही कमी नाही पडलं, त्यांच्या सुखदुःखात जर तुम्ही सामील झाला, आईला, वडिलाला, भावाला, बहिणीला, जना जना आपले कोण नातेवाईक आहेत अशांना आणि बायकोच्या नातेवाईक
दोन्हीकडे जर समेकृत्वा साम्यत्व जर पाहिलं तर तो धर्म पुरुष. अरे दोन्हीकडे सगळ्या नातेवाईकामध्ये जो साम्यत्व दृष्टीनं वागतो, समसमान दृष्टिकोनातून वागतो, चांगल्या आणि वाईटाला सारखाच आदर देतो, तो धर्मपुरुष. ज्याला कधीही राग येत नाही, ज्याला कधीही लोभ होत नाही, ज्याचं मन वेळी अवेळी कुठेही जात नाही, ज्याच्या मनाची अवस्था स्थिर झालेली असते आणि चित्तात परावर्तित झालेली असते, अशाला धर्मपुरुष म्हणतात. आपण असे आहोत का? असे धर्मपती आपण होऊ शकतो का? आहोत का? नसल तर होण्याचा प्रयत्न करा. धर्मपत्नी अशी आपण होऊ शकतो का? आहोत का? नसेल तर होण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेला असा धर्मपुरुष आणि अशी धर्मपत्नी, धर्मपती आणि धर्मपत्नी एकत्र नांदत असतात, त्याशिवाय त्या घरामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही नसतं. आनंदच आनंद असतो. आता तिसरा द्वयार्थी आहे, कारण समाजामध्ये ती रूढ आहे, अध्यात्मामध्ये ती रूढ नाहीये. अध्यात्मामध्ये भेदच नाहीये. स्त्री आणि पुरुष हा अध्यात्मातला भेदच नाहीये. म्हणून मुलगी आणि मुलगा हा भेद अध्यात्मामध्ये नाही. हे खरं वास्तव्य, हे खरं सत्य, पण ते आपल्याला माहित नसतं. म्हणून धर्मपुत्री म्हणजे मुलगी कशी असावी? नाहीतर कॉलेजला जाते, क्लास आहे म्हणून सिनेमाला जाणारी, गावभर धुंडाळणारी, अकृत्य करणारी अशी असू शकेल का? धर्मकन्या, धर्मपुत्री अशी असू शकेल का? मुळीच नाही. जिला स्वतः बरोबर स्वतःच्या आई वडिलांचा विचार आहे आणि आपल्याला धर्मपत्नी व्हायचं हा विचारही जिच्या डोक्यामध्ये आहे, जिला 42 कुळांचा उद्धार करायचा आपल्या वर्तणुकीमुळं, आपल्या क्रियामान कर्मामुळं. 42 कुळ म्हणजे कशी? माहेरची 21 आणि सासरची 21. स्त्री ही 42 कुळांचा उद्धार करते. म्हणजे म्हणून तिला अर्धांगिनी म्हटलेले. अर्धांगिनी का म्हटलेलं याचा अर्थ आपण निराळा लावतो बरं. ती पुरुषाची बायको असते म्हणून अर्धांगिनी म्हणलंय असा आपण चुकीचा अर्थ लावलो. तसा नाहीये. अर्धांगिनी अर्ध अंग सासरचा असतो, अर्ध अंग माहेरचा असतो. म्हणून तिला अर्धांगिनी म्हटलेले. आणि ती स्वतःच्या कर्माने, स्वतःच्या वागण्याने 42 कुळांचा उद्धार करते. सासरची 21 आणि माहेरची 21. परंतु तिच्या कुकर्मामुळे 42 कुळ नरकामध्ये जातात. या गोष्टींचा विचार करणारी ती सुपुत्री, ती सुकन्या अशी असावी मुलगी. आणि मुलगा काही नुसता जेव्हा तेव्हा मोटरसायकलला लात मारायची, चालायचं, बोंबलत हिंडायचं असल्याला काय सुपुत्र म्हणतात? काय काय उद्योग करतात होते गुटख्याच्या पुढे. एवढे महाग झाले पोरांनी तर केले सगळ्या.
काय स्टाईल मध्ये गुटखा खातात बघा, असं ओढतात, असं फेकून देतात. ह्याला म्हणतात आकलन शक्ती श्रेष्ठ. कुणीतरी ती स्टाईल मारलेली असती, ती बघितलेली असती. हा, तो सिगरेट कसा ओढतो, तो दारू कसा पितो, तो गुटखा कसा खातो, शराबीमध्ये अमक्यानं कशी नक्कल केली, तमक्यानं कशी नक्कल केली. ह्याला सुपुत्र म्हणतात का? सुपुत्र याला म्हणत नाही. सुपुत्र कोणाला म्हणतात? जो आपल्या आई वडिलांना देव मानतो, जगामधलं आद्य दैवत, प्रथम दैवत मानतो. आई आणि वडील ही एकमेव दैवत आहेत असा जो मानतो आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जो वागतो तो धर्मपुत्र, तो सुपुत्र. पण आजकालच्या आया ह्या धर्मपत्नी असायला हव्या बर का, नाहीतर पोरांना शिकवतात. आज्ञेप्रमाणे वागतो म्हणलं की पोरगा म्हणणार माझ्या आईनं सांगितलं, बापाची गच्चीदार. फार त्रास देतोय, रोज लेजिम खेळत येतो घरी. हा, त्याला यायचं कळत नाही, रस्ता पुरत नाही, गटरीत कुठेतरी पडतोच पडतो. आता पोरग बरोबरीला आले, तू आता कर, धर एक दिवस गच्ची. हे सुद्धा ज्या वेळेला आपण ऐकलं त्या कथेमध्ये, दृष्टांतामध्ये, हरिपंडितानं ज्या वेळेला आईबशी नाथांविषयी अनुद्गार काढले, त्यावेळेला त्या माता मौलीने सांगितलं, हरी फार बोललास बर. अरे तुला अजून तुझ्या पित्याची किंमत नाही समजली. त्या संत महात्म्याच्या पोटी तू जन्म घेतलास. तुला जर इथं राहणं शक्य नसेल तर तुझी मुलं बाळ आणि बायको घेऊन तू चालायला लाग. पण त्यांना असं बोलता कामा नये, ही सांगणारी ती धर्मपत्नी. त्यामुळं सुपुत्र तयार होता, सुपुत्री तयार होती. कधी? हे द्वयार्थी का म्हटलं मी? जर धर्मपत्नी आणि धर्मपती जर असतील तर त्यांच्यापासून जी संतती होते ती धर्मपुत्री आणि धर्मपुत्रच असतात. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटे. जर आपलं बीज जर कुचक असेल तर मग उडदा माझी काळे गोरे काय निवडावे, निवडणारे कुचले या वृक्षाची फळे मधुर कोटणी असतील. अशी परिस्थिती आहे. काळ गोर निवडायलाच येत नाही हो, कारण आपल्याच कुचक्या ब्यामुळं, आपल्या संस्कारामुळं जर मुलं बाळ बिघडली असतील तर आपण मग काय करतो? अशा वेळी जगाला दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, शाळांना दोष देतो, समाजाला दोष देतो. अरे समाज म्हणजे हा कोण? आपण जो समूह निर्माण करतो, आपल्या गल्लीमध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण केली तर ज्या वेळेला ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, माऊली हे नाथ संप्रदायी. बरं, संप्रदायामध्ये सर्वश्रेष्ठ असा जो नाथ संप्रदाय, त्याचं शिष्यत्व
त्यांचा नियम काय? नाथ संप्रदायाचा नियम असा आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मचिंद्र त्याचा पट्ट शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथा, निवृत्ती ज्ञाना सोजविले. म्हणजे एकाच एक गुरु शिष्य परंपरा नाथ संप्रदायामध्ये अशी चालत आलेली आहे. म्हणून त्यांचे जे बंधू, ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ, त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना अनुग्रह दिला. शिष्य झाले ते आपल्या बंधूंचे, आणि ज्ञानेश्वरी त्यांच्या पायावर ठेवली. म्हणे आता ज्ञानदेवा, तू एक शिष्य करून टाक. म्हणे दादा, गुरुमाऊली तर म्हटलेच नाहीत त्यावेळेला. ते दादा म्हणले, बंधुराज आहेत ते थोरले, दादा मला हे जमणार नाही, मला एक शिष्य चालणार नाही, मला हे ज्ञान एकाला द्यायचं नाहीये. अरे म्हणजे माझ्या संप्रदायाचं काय होईल? संप्रदायाची ज्या वेळेला आठवण करून दिली आपण, नाथ संप्रदायातल्या आपल्या संप्रदायाप्रमाणे एकाने एकास ज्ञान द्यायचं. त्यावेळेस माऊलीने असा झटका दिला स्वतःच्या गुरु माऊलीला, निवृत्तीनाथांना. म्हटले दादा विसरलात काय? म्हणे काय ज्ञानदेवा, काय विसरलो? मी झोपलेलो होतो, सगळेजण झोपलेले होते, सोपान, मुक्ताबाई, आणि तुम्ही मात्र जागे होता. त्यावेळेला आईनं काय सांगितलं तुम्हाला? त्या म्हणजे झोपलेला असताना ज्ञानदेवाला सगळं माहित होतं. काय सांगितलं आईनं? की ते देहत्याग करायला जाणार होते, तसा निर्णय झालेला होता पैठण पंडितांचा. म्हणून त्यावेळेस आईनं सांगितलं होतं, निवृत्ती, माझा ज्ञानदेव फार कोमल आहे, तो फार हळव्या मनाचा आहे, त्याला विश्वाच्या विवंचनेशिवाय दुसरी कुठलीही विवंचना नाही. त्याला आई लागत नाही, बाप लागत नाही, सगळे त्याचे आई बाप जगामध्ये जेवढे आहेत तेवढे सगळे त्याचे आई बाप आहेत. म्हणून त्याचं मन कधी दुखवू नकोस, त्याला जे हवं तेच करू दे, तेच करू दे, अशी आईची आज्ञा निवृत्तीनाथांना झालेली ज्ञानदेवानी आठवण करून दिली. आणि निवृत्तीनाथ म्हटले, ज्ञानदेवा खरंच तू ज्ञानाचा देव आहेस रे, झोपलेला होतास पण तुला हे कसं माहित झालं? ते म्हणे माझ्या संप्रदायाचं काही होऊ दे, मी आता तुला जबरदस्ती करणार नाही, तुला जे हवं ते कर, तुला जे हवं ते कर. त्या ठिकाणी हे पसायदान निर्माण झालं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. बघा काय मागितलं माऊलीनी, स्वतःसाठी काय मागितलं? सगळ्या विश्वासाठी मागितलं. विश्व संकल्पना 750 वर्षापूर्वीची आहे. अहो आपल्यासारखे पामर दुसरं काय करणार? ज्या माऊलींनी सांगून ठेवलं त्यांनी सगळे रमले. दुरितांचे तिमिर जावो, त्यांचं काय झालेलं तो, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. माझी मुलगी, माझा मुलगा,
माझा हा प्रपंच, माझा बंगला, माझी गाडी, माझी बायको, माझा नवरा, मी आणि माझं हे होतं त्यांच्याकडे. पण कसं? हे विश्व हे माझे. ह्या विश्वामध्ये जेवढे जेवढे संत महंते, मोठमोठे, आदरणीय, पूजनीय, वंदनीय, ते सगळे माझे मायबाप आहेत. आणि जे दुरीत आहेत, चांगलं वागत नाहीत, ज्यांच्या डोक्यामध्ये वाईट विचार आहेत, मग ते लहान असो मोठे असो, माऊलीने वयामध्ये कुणाला लहान मोठं जोखलं नाही. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे दुरितांचे ते मिरजाव. त्यांच्या मनामध्ये जो अंधार आहे, अशांच्या मनामधला अंधार निघून जाऊ दे, प्रकाशमान होऊ दे त्यांची मन, आणि चित्तामध्ये परावर्तित होऊ दे. तर आपणही जर हे 3 प सांभाळले, आपण जर या 3 पचा अभ्यास केला, अभ्यास म्हणजे पुस्तक घेऊन त्यामध्ये फोटो कोणाचा तरी ठेवून पाहत बसणं नव्हे बरं, त्याला अभ्यास म्हणत नाहीत. अभ्यास कशाला म्हणतात? हे 3 प काकांनी सांगितले ते कसे? काकांनी सांगितले 6 प, काका म्हणतात 3 प. 6 पचा अभ्यास करणे, दुरितांचे तिमिर जाओ. जर आपली काही दुरीत असेल, आपलं वागणं चुकीचं असेल, आपलं वागणं वाईट असेल, आपलं कलंकित असेल, म्हणून आपण झुरत बसायचं नाही, आपण आत्महत्या करत बसायचं नाही. आपण दाखवून देऊ शकतो माझ्यात सुद्धा परिवर्तन शक्य आहे. जग जरी म्हटलं अरुण काका व्यसनी आहे, अरुण काका वाईट आहे, अरुण काका पितो खातो, ठीक आहे जग म्हणेल हो, पण तुम्ही ते करता का नाही तुम्हाला माहित पाहिजे. जर अरुण काकाला माहित असेल आपण हे करतच नाही, तर त्याच्या मनाला कधीही आत्मा होणार नाहीत, कधीही त्रास होणार नाही, कधीही वाईट वाटणार नाही. आणि जर तो करत असेल तर त्याला निश्चित वाटेल, मानहानी वाटेल, वाईट वाटेल. पण नुसतं वाईट वाटून उपयोग नाही, वाईट वाटून आत्महत्या करायला प्रवृत्त होऊन उपयोग नाही. तर त्याला परिवर्तन आवश्यक आहे. जे जे आपल्या बुद्धीमध्ये विकृती आहे आणि जो अंधार आहे तो माऊलीनीच घालवलेले, माऊलीने मागून ठेवलेले. आपल्यासाठी एवढ्या महान महान संत महात्म्यानी काय काय मागून ठेवले. आपला प्रपंच कसा व्हावा, प्रपंच करावा नेटका, असू नये फाटका. नेटका म्हटलेलं आहे, दांडगा म्हटलेलं नाही. प्रपंच कसा दांडगा पाहिजे असं नाही. पण आपल्याला दांडग्याची नेहमी आवश्यक. आता अजून किती वेळ बसलं तर आपण काही नको म्हणणार नाही. तर उद्या सांगता आहे, सांगतेला आपण आपलं क्रियामान कर्म पाहणार आहोत. मी कोण आहे हे पाहणार आहोत. मी कोण आहे. उद्या सांगतेचा दिवस आहे. सांगता म्हणजे समाप्ती नव्हे, पुनरागमनायच, पुन्हा पुन्हा येण्यासाठी जायचं. म्हणजे कसं, प्रवचन संपली बंद झाली असं नाही. या 7 दिवसातला 8 दिवसातल्या प्रवचनाचा चॉकलेट चघळायचा आपल्याला सवय असती, तसा आनंद चघळत बसायचं, स्वाद चघळत बसायचं, पुन्हा सप्टेंबर मध्ये येईपर्यंत. तर
उद्याचा संयोजकांनी ज्या ज्या पद्धतीने कार्यक्रम ठेवलाय त्या पद्धतीने होईल. उद्या जरी आपल्याला समजलं नाही मी कोण आहे तर पुन्हा मी येणारच आहे. मी येणार आहे. अवधूत. जय गुरुदेव. सांगतेच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि आनंदाश्रम प्रार्थना उषा मधुसूदन चौधरी, रोहित मधुसूदन चौधरी, राजश्री मधुसूदन चौधरी आणि रेखा सुभाष भोळे हे प्रसाद म्हणून काही कार्ड वाटतायत. तर त्याचं प्रकाशन आता होईल उद्या. ते आपल्या राम ओम प्रभु विश्वनाथा असे निर्मिता तू जगत पालका नाश करता तसा तू तुझ्या पुण्यपादी अति नम्र आलो सदा सर्व भावे समर्पित कृपा नित्य माझ्या वरी तू करावी स्मृती ही तुझी अंतरियावसा दयाळा प्रभो दिव्य रूपाधिवंद्या मला शक्ती पावित्र्य शांती सुधा द्या असे वास तुझा प्रभो सर्व ठाई असे प्रीती पावित्र्य कल्याण तुही असे सत्य तू शांती स्वानंद सिंधू असे भक्त प्रेमी असे दीन बंधू तुला अर्पिते आपुले सर्व भावे तया उद्धरीसी अति प्रेम तुझी पाद सेवा अनन्य कराया समर्पोनी घेई मला देवरा तुझ्याची कृपेने मदीयांतरांत सदा शांती नांदो प्रमोदस्त्रवोता असे तुझी माता असे तुझी स्वामी असे मित्र तुझे मला सर्व रामी मला अंगीकारे तुझ्या बाल भावे तुझ्या पावले दास माते करावे तुझ्या जीवरी प्रेम भारी कराया भरी अंतरा प्रेम दाने मदिया करी कृत्य मीजे असेची घडावे समर्पावया त्वत्पदी योग्य भावे
करी सर्व भावे मला तू विशुद्ध अचारी विचारी असे वाग्विशुद्ध असे वाहिलो त्वत्पदी मी मनाने भरावे तू वाक्ये सदा त्वत्स्मृती तुझा दिव्य रूपे प्रकाशित व्हावे मदीयांतरी सर्व ही दिव्य भावे जगत पालका सर्व देवाधिदेवा दयाळा प्रभो पूर्ण कारुण्य ठेवा मला दिव्य दृष्टी तुझी नित्य देई तुझे रूप जीने दिसे सर्व ठाई तुझ्या संगतीचा मला भाव भावा तू वांची मला मार्ग ही दाखवावा तुझे नित्य सानिध्य मत्संगती से मदीयांतरी सर्व ठाई सबोधे तुला याचितो वंदुनी दास नित्य प्रभो ऐकही प्रार्थना तू मदीया आशा जाणूने नित्य उत्कंठ भावा तुझा आणि देवा तुझाची करावा ओम श्री राम जय राम जय जय राम 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 ओम अवधूत चिंतन सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता उपासनेला दृढ चालवावे सत्कर्मयोगे वय घालवावे समर्थाची सेवका वक्र पाहे जयाची लीला वर्णिती लोकतिने ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु। हे सद्गुरु, हे परमात्मा, हे गुरुराया,
सर्व सुखी होत, सर्व निरोगी राहोत, सर्व शुभ पाहोत, कोणासही दुःख होऊ नये. ओम सहना भवतु, सवीर्यं करवावहै, मा विद्विषावहै. हे सद्गुरु, हे परमात्मा, आम्ही दोघे गुरु व शिष्य आमचे रक्षण कर. आम्हा दोघांचे पालन पोषण कर. आम्ही दोघेही सर्व प्रकारचे बल प्राप्त करोत. आम्ही दोघांनी आत्मसात केलेली विद्या तेजपूर्ण हो. आम्ही दोघेही जीवनभर एकमेकांचे स्नेहाने बांधलेले राहोत. आमच्यात परस्पर द्वेष न राहो. हे भगवंत, हे सद्गुरु, आमची तिन्ही तापापासून निवृत्ती हो. असतो मा सद्गमय, मृत्योर्मामृतं गमय. हे सद्गुरु, हे परमात्मा, हे गुरुराया, सर्वांना असत्यापासून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमृतत्वाकडे, अशांतीकडून मनशांतीकडे घेऊन चल. घेऊन चल, घेऊन चल. सर्वांनी ताठ जागेवर पद्मासनामध्ये बसायचे. जागेवर बसूनच आपण मानस दर्शन घेणार आहोत. मन एकाग्र करायचं. मनामध्ये गुरुचरण, सद्गुरुचरण आणायचे. चरणाला स्पर्श करायचा आणि मनोमन प्रार्थना करायची. माझं, माझ्या कुटुंबाचं, आप्तेष्ट मित्र बांधवाचं, या विश्वाचं आणि विश्वातील प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं. सर्वांना सर्वोत्तम असे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. माझ्याकडून नित्य सद्गुरु सेवा, नामस्मरण, चिंतन, उपासना, यज्ञ, याग, सद्गुरु सेवा अशा प्रकारचं नित्य सत्कर्म घडावं आणि त्यातून मला आनंद प्राप्ती व्हावी. चिरंतन अशी मनशांती प्रदान करावी अशी प्रार्थना करायची आणि म्हणायचं, ओम मनशांती दाता श्री गुरुचरणारविंदाय नमो नमः. ओम मनशांतिदाता श्री गुरुचरणारविंदाय नमो नमः. ओम मनशांतिदाता श्री गुरुचरणारविंदाय नमो नमः. जय गुरुदेव.